नमस्कार, मी तन्मय टिल्लू. कौल 24 थेट येऊन पोहोचलाय शिर्डी लोकसभा मतदारसंघात. शिर्डी म्हटलं की अर्थातच शिवसेनेचा गड हेच चित्र डोळ्यासमोर येतं. मात्र सध्या काय चित्र आहे, सत्ताधाऱ्यांचं इथे काय, विरोधकांना इथे काय वाटतंय, अनेक प्रश्न आहेत जे अजूनही सुटलेले नाही आहेत. त्यामुळे त्याची उत्तरच जाणून घ्यायची. थेट जाऊयात मैदानात आणि सत्ताधाऱ्यांना विरोधकांना विचारूयात त्यांचं नेमकं काय ठरलंय, महायुतीचं काय ठरलंय, महाविकास आघाडीचा उमेदवार ठरलेला आहे, काय घडतंय नेमकं शिर्डी लोकसभा मतदारसंघात जाणून घेऊयात. चर्चा करूयात शिवसेनेकडनं काय मुद्दे आहेत आणि कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक लढणार आहात. आम्ही पश्चिम घाटाचं जे पाणी आहे, पूर्वेकडे जे पश्चिम पूर्वेकडचं जे पाणी आहे, पश्चिम घाटावर जे पाणी वाहून जातं ते पूर्वेकडे वळवण्याचं जो 115 TMC पाणी आहे ते ह्या भागाला मिळालं पाहिजे. कारण की यापूर्वी नगर जिल्ह्यात 6 साखर कारखाने होते. आता ही संख्या अगदी थोडी वाढली. सोलापूरमध्ये 6चे 36 साखर कारखाने झाले. हा जो भाग होता हा पूर्ण पाण्याचा होता. याचं पाणी गेलेलं आहे. पाणी आणण्यासाठी शिवसेनेची सगळ्यात जास्त प्रयत्न सुरू राहतील. कारण की यापूर्वी सुद्धा सदाशिव लोखंडे साहेबांनी 8 कोटी रुपयाचा जो निळवंडे प्रकल्प होता तो 856 कोटी रुपयावर गेला आणि 53 वर्ष हा प्रकल्प रखडला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा पवार साहेब असतील यांच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लागला आणि कालव्यांना पाणीसुद्धा आलेलं आहे. शेवटच्या कालव्याला शेवटच्या टोकापर्यंत पाणी पोहोचवलं. 1400 कोटी रुपये आता चाऱ्यांसाठी मंजूर केले. अतिशय 182 गावांचा अतिशय मोठा प्रश्न पाण्याचा लोखंडे साहेबांनी सोडवला आहे आणि पुढची लढाई सुद्धा पाण्यासाठीच राहील. नक्कीच. पण भाजपला इथे अगदी मोठा भाऊ बनून मदत करायची आहे. भाजपची काय भूमिका आहे सध्या? भाजपची भूमिका अशी आहे, आता देशामध्ये मोदी साहेब आहे, त्यांना पुन्हा देशाचे पंतप्रधान करण्यासाठी ह्या भागातले जेवढे युतीचे सरकार आहे किंवा आमदार असतील, खासदार असतील, सगळ्या प्रकारचा इथं खासदार लोखंडे साहेबांना निवडून देण्यासाठी सातत्याने सगळेजण प्रयत्न करणार आहे. ह्या भागातले पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील त्यांनी सुद्धा चांगली भूमिका घेऊन सदाशिव लोखंडे साहेबांबरोबर राहण्याची कार्यकर्त्यांना आदेश दिलेला आहे. नक्कीच. पण दुसरीकडे इथे सध्या चित्र असं आहे की शिवसेना विरुद्ध शिवसेना 2 गट झालेले आहेत आणि त्यानंतरची होणारी लोकसभेची पहिली निवडणूक आहे. कसं बघताय? जे निळवंडेचा विषय घेते किंवा त्या पाटपाण्याचा विषय येते, निळवंडेचे जे 12 प्रश्न हे भाऊसाहेब वागचोरे असताना त्या टायमाला त्यांनी क्लिअर करेल. जो 3 प्रश्नाचा विषय होता त्या टायमाला शिर्डीमधून दिंडी काढली. त्या टायमाला आता ते आमचे विरोधक झाले, ते पण आमच्या संघ होते. उद्धव साहेबांच्या इथं तू दिंडी आणि पालखी घेऊन आम्ही ज्या टायमाला पायी गेलो आणि हे गेलो त्या उद्धव साहेबांनी स्वतः सगळं मंत्रिमंडळ तू आणतो सगळ्यांना आदेश दिले आणि सगळ्यांना त्या टायमाला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते आणि सगळ्यांना जाऊन तू आणतो तिथं हा विषय क्लिअर केला होता आणि त्या टायमाला ते निळवंडे विषय चालू झाला. पण त्याच्यामध्ये काय आलं, इथल्या मतदारसंघातले काही मोठे नेत्यांनी काही अडचणी आणल्या किंवा काही हे केलं. त्या टायमाला काही विरोधक होते, ते बरेचसे असू शकतं, त्यांनी तो विरोध केला, त्याच्यामुळे तो लेट झालं. पण तो विषय उद्धव साहेबाच्या काळामध्येच झाला होता. हे तुम्ही तू आणतो रेकॉर्डवर पाहू शकता, मंत्रालयातून तू आणतो, आपण याची माहिती मागू शकतो आणि हे क्लिअर होऊ शकते. याच्यामध्ये कुठलाही काही शंका नाही. फक्त बोलाची भात आणि बोलाची कडी. माझं म्हणणं आहे, तू लोखंडे साहेबांना शिर्डीमध्ये आहे ना, आम्ही जिथं म्हणून तिथं डोळे बांधून आहे ना सोडू. त्यांनी फक्त शिर्डीच्या बस स्टँडपर्यंत फक्त डोळे बांधून जाऊन दाखवा, आम्ही येतो आणतो 1001% त्यांना पाठीमध्ये देऊन टाकू. काय त्यांनी फक्त डोळे बांधून आम्ही त्यांना तिथं सोडून तिथून बस स्टॉपपर्यंत जाऊन दाखवा शिर्डीमध्ये फक्त. त्यामुळे तो आणतो हे फुकटमध्ये आहे ना, ज्यांना फक्त काही तो आणतो फायदा होतो ते लोक त्यांची स्तुती करणार आहे. जे सर्वसामान्य मिडियम क्लास लोक यांना कुठलाही काही फायदा नाही झालेला आहे. आजपर्यंत कार्यकर्त्यांचे कोणतेही कामं केलेले नाही. मी असे 100 उदाहरणं देऊ शकतो. बर बोला. निवंड्याचा विषय जर ते घेत असतील, 17 योजना निवंड्याच्या असतील, त्या वागचोरे साहेबांच्या काळामध्ये ह्या 14 मंजुरी ह्या वागचोरे साहेबांनी मंजूर करून आणलेल्या आहे. उर्वरित ह्या 13 योजना, आपल्या 3 योजना ह्या कोर्टाने केलेल्या आहे. सगळं खोटं बोलायचं काम आणि रेटून बोलायचं काम हे करीत आहे. त्याच्यामुळं हे श्रेय यांना भेटू शकत नाही आणि इथं विजय होईल तर भाऊसाहेब वागचोरेच होईल. ठीक आहे. श्रेयवादाची लढाई, हा मुद्दा घेऊ. प्रहारची काय भूमिका असणार या सगळ्यामध्ये? प्रहारची भूमिका या ठिकाणी आज ना आम्ही महायुतीकडून आलो ना महाविकास आघाडीकडून. या ठिकाणी आम्ही स्वबळाची भूमिका घेऊन आलो. या ठिकाणी सांगण्यात आलं दोन्ही तिन्ही गटाकडून की निळवंडीची भूमिका सगळ्यांनी कान उघडे ठेवून आणि डोळे उघडे ठेवून या ठिकाणी ऐका. कारण डोळे झाकून बोलण्याची भाषा या ठिकाणी बोलली जाते. डोळे उघडे ठेवून या ठिकाणी सांगतो, निळवंड्याच्या बाबतीत जर खरा लढा दिला असेल तर शेतकरी संघटनेने दिला आणि हायकोर्ट सुप्रीम कोर्टाचा निकाल आहे तो विजय आहे सुप्रीम कोर्टाच्या भूमिकेचा आणि
औरंगाबाद हायकोर्टाच्या खंडपीठाचा, ही भूमिका. आणि या ठिकाणी बोललं जातं, या ठिकाणी महाविकास आघाडी असेल किंवा महायुती असेल किंवा आता आम्ही प्रहार आहोत, या ठिकाणी आतापर्यंत मर्जीवानच खासदार या ठिकाणी या मतदारसंघाला दिले गेले. काय मर्जीवान खासदार? तर या मर्जीवान खासदारांनी या तालुक्यातील विविध मतदारसंघातल्या लोकप्रतिनिधींचा, आमदार महोदयांच्या मर्जीवर चालणारेच खासदार या ठिकाणी आले. या ठिकाणी ऊसाचा जिल्हा आहे, अतिरिक्त ऊसाचा प्रश्न आहे. 2 वर्षापासून ऊसावर कोणी बोलत नाही. आम्ही विद्यमान खासदार असेल, माजी खासदार असेल, नेहमी ऊसाच्या बाबतीत बोला, अतिरिक्त ऊस तुटत नाही, तुटलेले ऊसाचा या फरफीप्रमाणे विषय मिळत नाही. या प्रहार जनशक्ती पक्षाने याच साखर कारखानदाराच्या जिल्ह्यामध्ये 7 साखर कारखान्यांना जप्तीचे आदेश काढले. दरवर्षी आम्ही साखर आयुक्त कार्यालयाच्या माध्यमातून कलेक्टरच्या सभागृहामध्ये, कलेक्टर महोदयांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी आम्ही सगळ्या साखर कारखान्याच्या चेअरमन आणि एमडीला बोलून बैठक घेतो. मग कोणी चेअरमन असतील, कोणी कॅबिनेट असेल, कोणी मंत्री असेल, कोणी आमदार असेल, त्या ठिकाणी ही भूमिका प्रहार जनशक्ती पक्षाने मोठा भाऊन बजावली असेल. पण त्याबाबत सर्व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या शेतकरी संघटनेला सोबत घेऊन ही भूमिका बजावली आहे. निळवंडेचं श्रेय साहेब या ठिकाणी कोणी घेऊ नये. निळवंडेचं श्रेय शेतकरी संघटनेचं आहे आणि द्यायचं असेल तर नंतर कॅबिनेट श्रेयवादाची लढाई कोण लढतंय मग? श्रेयवादाची लढाई त्या ठिकाणी साहेब विद्यमान खासदार लढताना दिसत आहेत, माजी खासदार बी या ठिकाणी लढताना दिसत आहेत. ठीक, बोला. खऱ्या अर्थानं आज महायुतीचाच उमेदवार या ठिकाणी निवडून येणार, यात मात्र शंका नाही. उगाच बोलायचं काही नाही. आज निळवंडेच्या बाबतीत आज तुम्ही ग्रासकोटला गेले, म्हणजे तुम्ही आज त्या गावांमध्ये गेले तर 100% त्या ठिकाणी खासदार लोखंडे साहेबांचं नाव घेतलं जातं. आम्हाला श्रेयवादाची लढाई लढायची नाही. जे सत्य आहे तेच आम्ही मांडतोय आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा महायुतीचा एक घटक पक्ष म्हणून या ठिकाणी काम करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसं म्हणजे आपण त्या विचाराशी प्रेरित झालो. आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, कोपरगावचे आमदार आदरणीय आशुतोषदादा काळे साहेब असतील, त्यांचा आदेश सर्वस्व मानून आम्ही या ठिकाणी महायुतीचं काम करणार आहोत आणि लोखंडे साहेब मोठ्या मताधिकारी निवडून येतील. पण श्रेयवादाची लढाई का रंगतीये? या शिर्डी लोकसभा मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा निळवंड्याचा प्रश्न आहे. 182 गावं या निळवंड्याच्या लाभ क्षेत्रात येतात आणि माझी सर्व मित्रांना, सर्व पक्षी मित्रांना विनंती आहे की आपण 21व्या शतकामध्ये जगत आहोत. कुठल्याही गोष्टी प्रॅक्टिकली आणि अभ्यास पूर्ण केल्या पाहिजे. जर तुम्ही निळवंड्याच्या प्रश्नाचा जर विचार केला तर 53-54 वर्षापासून भिजत पडलेला हा प्रश्न आहे आणि ऑन पेपर निळवंड्याला केंद्रीय जल आयोगाची मान्यता 2017 साली कोणी आणली असेल तर ती फक्त जलदूत खासदार सदाशिव लोखंडे साहेबांनीच आणलेली आहे. सोलर पंप ही योजना आदरणीय मोदी साहेबांनी या ठिकाणी काढलेली आहे, पण मागेल त्याला ती का दिल्या जात नाही? त्यात अनेक जाचक अटी लावून ठेवलेल्या आहेत आणि शेती हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा असल्या कारणाने आपण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहात आणि व्यापारी धार्जिनं या सरकार या ठिकाणी काम करतं की काय असा आम्हाला संशय येतोय. आपण त्यांना हा प्रश्न विचारावा की आपण अनेक ज्या शेतीच्या रिलेटेड ज्या गोष्टी आहेत ते आपण का करत नाही आहोत, आणि हा माझा त्यांच्यासाठी. ठीक आहे, बोला. या ठिकाणी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीत राहतात आणि या देशातला जो शेतकरी पंजाब, हरियाणा आणि उभ्या हिंदुस्थानला शेतकरी ज्यावेळेस मोर्चा घेऊन दिल्लीकडे निघालात तर त्या ठिकाणी पाकिस्तानचे सैनिक त्या ठिकाणी आल्यानंतर जसे बॅरिकेड उभारले जातात, रस्ते बंद केले जातात, त्यांच्यावर अश्रू धुराच्या पाण्याच्या नळकंड्या मारून त्या शेतकऱ्याला देशद्रोही म्हणून संबोधलं जातं. ही लोकशाही आहे का? ही हुकुमशाहीकडे ही जी वाटचाल चालू आहे. स्थानिक मुद्द्यांवरती बोलूयात ना. बोला. निळवंडेच्या प्रश्नावर राजकारण किती दिवस करायचं? किती दिवस म्हणजे वर्षानुवर्ष हेच का? इथं बाकीचे प्रश्न नाही आहेत का? इथले मिस्टर इंडिया जे खासदार आहेत ते निवडणुका लागल्या की 2-3 महिने अगोदर इथं उगवतात आणि 182 गावांचा प्रश्न आहे हे निश्चितपणे. परंतु आता तो प्रश्न मार्गी लागलाय. इथं इतके विषय तुम्ही ज्या नगर मनमाड रोडने आता आलात ना तुम्ही शिर्डीत, तर त्या नगर मनमाड रोडची अवस्था आज काय आहे? 40 वर्षापासून हा रोड या ठिकाणी प्रलंबित आहे. शेकडो लोक या रस्त्यावर मेलीत, शेकडो कुटुंब या ठिकाणी या रस्त्यावर या निष्क्रियतेमुळे उद्ध्वस्त झाली. याला जबाबदार कोण? 10 वर्षापासून हे इथं खासदार आहेत, एकही काम त्यांनी केलेलं नाही. जसं आमचे शिवसेनेचे पदाधिकारी म्हटले की त्यांना एका शिर्डीच्या फक्त एका गल्लीत देऊन सोडलं आणि डोळे उघडले तर ते बस स्टँडवर येऊ शकत नाही, इतकी त्यांची वाईट अवस्था आहे. म्हणजे फक्त इथं झुंडगिरीचं गुंडगिरीचं राजकारण करायचं, इथं लोकांना वेठीस धरायचं आणि फक्त सत्तेतून पैसा आणि पैशातून सत्ता एवढा यांचा धंदा आहे. विरोधकांना समजेनच आता काय करायचं. निळवंड्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा प्रश्न सुटलेला आहे. राधाकृष्ण विखे पाटील या मतदारसंघाचे पालकमंत्री आहे. त्यांनी 2 MIDC तत्वावर मंजुरी आणलेली आहे. सदाशिव लोखंडेंनी जवळजवळ सर्व प्रश्न मार्गी लावले आहे. सौर ऊर्जेचा देखील प्रश्न मार्गी लावलेला आहे. हे सगळे एका आईचे लेकर आहे सगळे.
पण फुटले सगळीकडे. विद्यमान खासदार लोखंडे एक सुद्धा हायमॅक्स शिर्डी शहरात लावला नाही. त्याचं टेंडर काढून त्याच्यात पैसे खाल्ले विद्यमान खासदारांनी. बोला. खरं तर हे दोन्हीही बाजूने गेल्या 15 वर्षामध्ये जर आपण लोकसभेचा आलेख जर बघितला, गेल्या 15 वर्षामध्ये लोकसभेचा जो निधी आहे हे सगळं कमिशनखोरीचं आणि सगळं टक्केवारीचं राजकारण या ठिकाणी झालेलं आहे. तिकीट फिक्स आहे. लोकसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना युवकांचे प्रश्न आहे, महिलांचे प्रश्न आहे, बेरोजगारीचे प्रश्न आहे, बाकीचे ह्या सगळ्या गोष्टींवरून ध्यान हटवून खरं तर ही निवडणूक एका गटाचे उमेदवार जर बघितले आपण तर ही निष्ठेवर उमेदवारी, निष्ठेवर, आणि हे जे उमेदवार यांचे हे 4 पक्ष एक फिरून आलेले या ठिकाणी हे मत. ठीक आहे बोला. तुम्ही जे 53 वर्ष राजकारण करताय निळवंडे ह्या 10 वर्षात ह्या लोखंडे खासदार झाल्यापासून त्यांनी युवकांसाठी काय केलं? त्याला साधा नगर मनमाड रस्ता करता नाही आला. 50 कोटी खाऊन तो आता बोक्यावानी उड्या मारतोय. महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे कोणताही गद्दार, तो आमदार असू आता खासदार असू, जीव गेला तरी चालेल, पण या गद्दाराला आता ही जनता थारा देणार नाही. सगळ्यात मेन गोष्ट मागच्या रामनवमीला यांच्या सगळं राहणारे आबाई शेळके, शिवाजी गोंदकर, विजू जगताप आज त्यांच्या पाठीमध्ये त्यांनी ज्यांचे घोटाळे ओपन केले होते तो एक विषय झाला. त्याच्यानंतर तो आणतो साईबाबा संस्थानने कॉलेज शाळेसाठी मोठी बिल्डिंग बांधली, त्याचं ओपनिंग आज होईना. ते नरेंद्र मोदी शिकायला येणार, इथले विद्यार्थी इथले कार्य शिकणारे खासदार होते, एक आजी आणि एक माझी, दोघंही तिकीट मागतात. यांनी यांचे कामं मांडायला पाहिजे. यांनी यांचे कामं मांडायचे सोडून काय करतायत? एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. जनतेला हे पाहिजे का यांचा भ्रष्टाचार नाही, यांनी भ्रष्टाचार केला, दोघं एकमेकाला मान्य करतात. म्हणजे काय करायचं? जनतेला वेळेत काढायचं काम यांनी चालवलेलं आहे. आणि शहरामध्ये शिर्डी शहरामध्ये वाढते गुन्हेगारीचा हा एक मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी फक्त निळवंड्याचा प्रश्न म्हणून नाहीये, या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न निर्माण आहे. या ठिकाणी साईबाबा संस्थातील कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कापसाला हमी भाव द्या, शेतकऱ्याच्या पिकाला तुम्ही भाव द्या. या ठिकाणी या मतदारसंघात अनेक प्रश्न आहे. फक्त निळवंड्याचा प्रश्न म्हणून या ठिकाणी डोक्यावर उचलून नाचू नका. मला फक्त याच ठिकाणी हे म्हणणं आहे का या शहरामध्ये गुन्हेगारी वाढू राहिली. उत्तर कोण देत आहे? उसाला FRP वाढवून मोदी सरकारने दिली. सहकार क्षेत्र अजून सुदृढ व्हावं म्हणून केंद्रामध्ये 75 वर्षानंतर पहिल्यांदा सहकार मंत्रालय केलं. मान्य अमित भाई शाह सहकार मंत्री झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी सरकारने जवळपास 20,000 कोटी रुपये त्यांनी माफ केले. हे सहकार्याच्या दृष्टीने मोदी सरकारने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुर्लक्ष केलं असं म्हणता येणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री असताना सर्वात मोठी कर्जमुक्ती केलेली आहे. शेतकऱ्यांच्या रिलेटेड माझा या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की शेतीच्या रिलेटेड आपण आतापर्यंत कुठला ठोस मुद्दा हाताळला याचं आपण उत्तर द्यावं. ठीक आहे मला उत्तर घेऊ. शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारने सगळ्यात मोठी केली. उद्धव साहेबांनी जे काम केलं असं त्यांचं 2.5 वर्षात आपण बघितलेलं आहे सगळं. आता सध्या शिंदे साहेबांनी जे काम केलंय, शिंदे साहेबांनी शिर्डी मतदारसंघातल्या प्रत्येक गावासाठी निधी. शिवसेनाच म्हणतीये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते म्हणतात की सगळ्यात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी 3 TMC पाणी दिलं, दुष्काळी भागाला 3 TMC पाणी दिलं, चाऱ्यांसाठी 1400 कोटी रुपये दिले. सगळ्यात मोठा प्रकल्प पूर्ण केला. याला संगमनेरच्या पुलासाठी 7 कोटी रुपये दिले. गावागावात विकास निधी पोहोचवला, प्रत्येक गावाला निधी दिला आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये उद्धव साहेबांच्या काळात फक्त 1.5 कोटी रुपये दिले, आता 350 कोटी रुपये आरोग्यावर खर्च केले. साहेबांचं काम आरोग्यावर सुद्धा विकासावर काम चालू आहे. विकासाच्या कामावर बोललं पाहिजे, आरडाओरडा करून काय होणार नाही. बोला. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यामध्ये एक MIDC मंजूर झाले. माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेत एक MIDC मंजूर झाली आणि नगर मनमाड रोडचं काम अतिशय वेगाने राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली वेगाने चालू आहे. त्यांनी काय सांगितलं होतं? जे रेग्युलर कर्ज भरतील त्यांना 50,000 रुपये भेटतील असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं. कोणाला 50,000 रुपये भेटले इथं सांगा बरं? त्यांना कोणाला 50,000 उत्तर घेऊ. या संबंध महाराष्ट्रामध्ये या 40 गद्दारांनी गद्दारी केली आणि यांनी महाराष्ट्रामध्ये बाप चोराची सुद्धा टोळी काढली. यांनी या 40 गद्दारांनी महाराष्ट्रामध्ये बाप चोराची टोळी काढली. आता ठाकरे नाव सुद्धा चोरायचं काम हे 40 गद्दार करीत आहे. पण जनतेची
लोकसभेचं आहे, आमदारकीचं नाही. कार्यकर्त्यांना हे समजायला पाहिजे, आपण मुद्द्यावर बोलायला पाहिजे, मुद्द्यावर डिबेट होऊन दे. मुद्द्यावर आम्ही प्रभावी राहरने काय काम केले, राहरचे अजेंडे काय आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो. स्वामीनाथन आयोग लागू होण्यासाठी स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी शेतकऱ्यांचा जिल्हा आहे साहेब, 80% शेतकरी आहे. शेतकऱ्यांसाठी काय साहेब, या ठिकाणी आमची भूमिका आहे, अमरावतीचा बदला शिर्डीमधून घेतला जाईल आणि विजयाचा एक आजी आणि एक माझी दोघंही तिकीट मागतात. यांनी यांचे कामं मांडायला पाहिजे. यांनी यांचे कामं मांडायचे सोडून काय करतायत, एकमेकावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात. जनतेला हे पाहिजे का यांचा भ्रष्टाचार नाही, यांनी भ्रष्टाचार केला, दोघं एकमेकाला मान्य करतात. म्हणजे काय करायचं, जनतेला वेळेत काढायचं काम यांनी चालवलेलं आहे. आणि शहरामध्ये शिर्डी शहरामध्ये वाढते गुन्हेगारीचा हा एक मोठा प्रश्न आहे. या ठिकाणी फक्त निळवंड्याचा प्रश्न म्हणून नाहीये, या मतदारसंघामध्ये अनेक प्रश्न निर्माण आहे. या ठिकाणी संस्थांतील कर्मचाऱ्यांचा प्रश्न आहे, या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. कापसाला हमी भाव द्या, शेतकऱ्याच्या पिकाला तुम्ही भाव द्या. या ठिकाणी या मतदारसंघात अनेक प्रश्न आहे. फक्त निळवंड्याचा प्रश्न म्हणून या ठिकाणी डोक्यावर उचलून नाचू नका. मला फक्त याच ठिकाणी हे म्हणणं आहे का या शहरामध्ये गुन्हेगारी वाढू राहिली. उत्तर कोण देत आहे? उसाला FRP वाढवून मोदी सरकारने दिली. सहकार क्षेत्र अजून सुदृढ व्हावं म्हणून केंद्रामध्ये 75 वर्षानंतर पहिल्यांदा सहकार मंत्रालय केलं. मान्य अमित भाई शाह सहकार मंत्री झाले आणि संपूर्ण महाराष्ट्रात सहकारी साखर जवळपास 20,000 कोटी रुपये त्यांनी माफ केले. हे सहकार्याच्या दृष्टीने मोदी सरकारने टाकलेलं महत्वाचं पाऊल आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना दुर्लक्ष केलं असं म्हणता येणार नाही. शिवसेनेचे पक्षप्रमुख सन्मान्य उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आतापर्यंत मुख्यमंत्री असताना सर्वात मोठी कर्जमुक्ती केलेली आहे. शेतकऱ्यांच्या रिलेटेड माझा या ठिकाणी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे की शेतीच्या रिलेटेड आपण आतापर्यंत कुठला ठोस मुद्दा हाताळला याचं आपण उत्तर द्यावं. ठीक आहे मला उत्तर घेऊ द्या. शेतकऱ्यांची कर्जमाफी उद्धव ठाकरे सरकारने सगळ्यात मोठी केली. उद्धव साहेबांनी जे काम केलं असतं त्यांचं 2.5 वर्षात आपण बघितलेलं आहे सगळं. आता सध्या शिंदे साहेबांनी जे काम केलंय, शिंदे साहेबांनी शिर्डी मतदारसंघातल्या प्रत्येक गावासाठी निधी. शिवसेनाच म्हणतीये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते म्हणतात की सगळ्यात मोठी कर्जमाफी शेतकऱ्यांची उद्धव ठाकरे सरकारच्या काळात झाली. एकनाथ शिंदे साहेबांनी 3 TMC पाणी दिलं, दुष्काळी भागाला 3 TMC पाणी दिलं, चाऱ्यांसाठी 1400 कोटी रुपये दिले. सगळ्यात मोठा प्रकल्प पूर्ण केला. याला संगमनेरच्या पुलासाठी 7 कोटी रुपये दिले. गावागावात विकास निधी पोहोचवला, प्रत्येक गावाला निधी दिला आहे. आरोग्य यंत्रणेमध्ये उद्धव साहेबांच्या काळात फक्त 1.5 कोटी रुपये दिले, आता 350 कोटी रुपये आरोग्य याच्यावर खर्च केले. साहेबांचं काम आरोग्यावर सुद्धा विकासावर काम चालू आहे. विकासाच्या कामावर बोललं पाहिजे, आरडाओरडा करून काय होणार नाही. बोला राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यामध्ये एक MIDC मंजूर झाली. माननीय खासदार सुजयदादा विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिणेत एक MIDC मंजूर झाली. लोकसभेचं आहे, आमदारकीचं नाहीये. कार्यकर्त्यांना हे समजायला पाहिजे, आपण मुद्द्यावर बोलायला पाहिजे, मुद्द्यावर डिबेट होऊन दे. मुद्द्यावर आम्ही प्रभावी राहरने काय काम केले, राहरचे अजेंडे काय आम्ही या ठिकाणी ठणकावून सांगतो. अरे जनतेच्या प्रश्न सोडायला माणूस जातो मी. तुम्ही तिकडे येणार आहे. पदाधिकारी आहेत, काय विकास झालेला आहे असे दावे केले जातात सत्ताधाऱ्यांकडनं. संस्थांचे 598 कर्मचारी आहे, त्यांचं आतापर्यंत त्यांना परमनंट केलेलं नाही. मग सत्ता आहे तर का परमनंट केलेलं नाही, का केलेलं नाही? आणि राहिला सदाशिव लोखंडाचा विषय, एखाद्याच्या दारात सोडा ओळखता का बघा कोणी त्यांना. ते शिंदे गटाचे कार्यकर्ते त्यांचे ते सांगतात शिंदेचा उदो करायचे, ते मोदीचा उदो करतात. यांना शेताचा पक्ष राहिलेला नाही. बाळासाहेब ठाकरे नावाच्या पक्षानं बाळासाहेब ठाकरेंचं नाव करतात. आम्ही जसं उद्धव ठाकरे म्हणतो का उद्धव साहेब जिंदाबाद,
असंच ते उद्धव साहेब नाही, बाळासाहेब ठाकरे जिंदाबाद नाही म्हणत, मोदी जिंदाबाद म्हणतात. हा सगळ्यात मोठा फरक आहे. ही ओरिजिनल शिवसेना, ती डुप्लिकेट शिवसेना. सध्या मतदारसंघातले प्रश्न हे काहीसे बाजूला पडलेले आहेत, मात्र गटातटाचं राजकारण इथे चांगलं जोरदार रंगताना पाहायला मिळतंय. खरी लढाई ही शिवसेना विरुद्ध शिवसेना अशीच असणार आहे हे नक्की आहे. त्यामुळे कोणाच्या पारड्यात मतदान होतं हे लवकरच कळणार आहे. कॅमेरामॅन प्रकाशसह मी तन्मय टिल्लू, कौल 24 शिर्डी.